आजच्या राशी भविष्यात तुमचे स्वागत आहे। चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल। सुरू करूया मेष राशीपासून। तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल। स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल। कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका। वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवितो। तुमच्या प्रिय व्यक्तीस भेटलात की तुमच्या मनावर प्रणराधन करण्याचे विचार घोळतील। हे एक उत्तम दिवसापैकी एक दिवस आहे जेव्हा कार्यक्षेत्रात तुम्ही चांगले वाटेल। आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉसही तुमच्या कामाने आनंदी होईल। व्यावसायिक ही आज व्यवसायात नफा कमावू शकतो। दिवस उत्तम आहे। आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा। यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल। तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल जे अविस्मरणीय असेल। उपाय: लहान कन्यांना रसगुल्ला किंवा खव्याची मिठाई, चॉकलेट, गोळ्या वाटल्याने पारिवारिक सुख वाढते। आता पुढची रास वृषभ रास। घरगुती काळजी तुम्हाला बेचैन करेल। विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या संतांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते। ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल। तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कठोर शब्दांनी तुमचे मन बेचैन होईल। तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही, आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत। आज रात्री जीवनसाथी सोबत रिकामा वेळ घालवताना तुम्हाला असे वाटेल की तुम्ही त्यांना अधिक वेळ दिला पाहिजे। तुमच्या काहीशा उदासवाण्या वैवाहिक आयुष्यावरून तुमचा जोडीदार तुमच्यावर भडकेल। उपाय: सूर्योदयाच्या वेळी 15 ते 20 मिनिट सूर्यस्नान आपले सर्व आजार दूर ठेवेल। आता पुढची रास मिथुन रास। मौज, मस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस। आपल्या जीवनसाथी सोबत धन संबंधित कुठल्या गोष्टीला घेऊन आज तुमचा वाद होऊ शकतो। तथापि आपल्या शांत स्वभावाने तुम्ही सर्व काही ठीक कराल। जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुखसमृद्धी व शांतता नांदेल। प्रेमात तोंडघशी पडला तरी आनंदी रहा आणि धैर्य बाळगा। तुमच्या टीममधला सर्वात त्रासदायक व्यक्ती आज अचानक विचारी वाटू लागेल। भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल। लग्न म्हणजे केवळ एक छताखाली राहणं नव्हे, ते एकमेकांसोबत वेळ घालवणंही तेवढंच महत्त्वाचं असतं। उपाय: 5 लोखंडाचे खिळे आणि चुना एका काळ्या सफेद कपड्यात बांधून वाहत्या पाण्यात वाहून द्या आणि आपले प्रेम जीवन मजबूत करा। आता पुढची रास कर्क रास। तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल। जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यांमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते, परंतु तुम्हाला याविषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण धन यासाठीच साठवले जाते की ते कठीण वेळेत आपल्या कामी येईल। अनपेक्षितपणे गोड बातमी समजल्याने तुमचा उत्साह वाढेल। तुमच्या कुटुंबातील सदस्यांना ही बातमी सांगून तुम्ही आनंद द्विगुणित कराल। आजच्या दिवशी तुम्ही प्रेमपाशात बांधले जाणार आहात। या परमानंदाचा अनुभव घ्या। तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले फळ मिळण्यासाठी आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अथवा तुम्ही बॉसच्या नजरेत तुमची नकारात्मक प्रतिमा बनवू शकतात। कुठल्या कारणास्तव आज तुमच्या ऑफिसमध्ये लवकर सुट्टी होऊ शकते, याचा तुम्ही फायदा घ्याल आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत कुठे फिरायला जाऊ शकतात। तुमच्या अवतीभवतीचे लोक तुमच्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे। परक्या लोकांचा सल्ला मानू नका। उपाय: व्यवसाय करिअर निरंतर वृद्धीसाठी आईसारखी व्यक्ती आणि म्हाताऱ्या महिलेला सन्मान आणि स्नेह द्या। आता पुढची रास सिंह रास। येणारा काळ हा खूप चांगला आहे, त्यासाठी उल्हसित राहा, त्यातूनच तुम्हा अधिक ऊर्जा मिळेल। आर्थिक जीवनात आज आनंद राहील। यासोबतच तुम्ही आज कर्जापासून मुक्त होऊ शकतात। नातेवाईक मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील। आजच्या दिवशी तुम्ही प्रेमपाशात बांधले जाणार आहात। या परमानंदाचा अनुभव घ्या। मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल। जर तुम्ही विवाहित आहे आणि तुमची मुले आहेत
तर आज ते तुमच्याशी तक्रार करू शकतात, कारण तुम्ही त्यांना पर्याप्त वेळ देत नाही. तुमच्या जोडीदारासमवेत हा एक सुंदर दिवस असणार आहे. उपाय: पांढरे कपडे जास्तीत जास्त घातल्याने आरोग्य चांगले राहील. आता पुढची रास कन्या रास. आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. भीती, चिंता, शंका, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला सोडावे लागतील, कारण हेच घटक विरोधी मतांना आकर्षून घेण्याचे काम करतात. व्यवसाय धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. आपल्या महत्वाकांक्षा ज्येष्ठांना सांगा, ते तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करतील. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल, त्यामुळे सावधानता बाळगा. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यात्मिक गुरु सोबत भेटायला जाऊ शकता. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल. उपाय: आर्थिक परिस्थिती चांगली ठेवण्यासाठी हळदीचे दूध प्या. आता पुढची रास तुळ रास. आज तुमची प्रकृती फारशी बरी नसल्यामुळे तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे जड जाईल. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल, राहिलेली देणी परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. कुटुंबाच्या आघाडीवर सारे काही सुरळीत असेल आणि तुमच्या योजनांमध्ये त्यांचा संपूर्ण पाठिंबा तुम्ही अपेक्षित धरू शकता. आपल्या प्रेमिकेशी अश्लील चाळे करू नका. तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे, म्हणून मिळणाऱ्या सर्व संधींचे सोने करा. जर तुम्ही विचार करतात की मित्रांसोबत आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवणे तुमच्यासाठी चुकीचे आहे, तर असे करण्याने तुम्हाला येणाऱ्या काळात समस्यांचा सामना करावा लागेल. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल. उपाय: त्रिफळाचा नियमित वापर उत्तम आरोग्य लाभ देईल. आता पुढची रास वृश्चिक रास. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. दूरच्या नातेवाईकाकडून दीर्घकाळ प्रतीक्षा असणारा संदेश आल्यामुळे आपले संपूर्ण कुटुंब आणि विशेषतः आपल्याला आनंद होईल. चुकीचा निरोप गेल्यामुळे किंवा चुकीच्या संवाद साधण्यामुळे तुमचा दिवस खराब जाऊ शकतो. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. आज रात्री जीवनसाथी सोबत रिकामा वेळ घालवताना तुम्हाला असे वाटेल की तुम्ही त्यांना अधिक वेळ दिला पाहिजे. तुमच्या प्रकृतीबाबत तुमचा जोडीदार कदाचित असंवेदनशीलपणे वागेल. उपाय: गायींना पालक खाऊ घातल्याने प्रेम आयुष्यात छान पद्धतीने सुधार येईल. आता पुढची रास धनुरास. तुमच्या पुढे जाण्यासाठी कुणीतरी तुमचा मूड बिघडविण्याचा प्रयत्न करेल, परंतु तुम्हाला त्रास देण्याचा हा प्रयत्न तुम्ही यशस्वी होऊ देऊ नका. जीवनाच्या वाईट कामात पैसा तुमच्या कामी येईल, म्हणून आजपासूनच आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा, अथवा तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जवळच्या नातेवाईकांची त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची अपेक्षा असेल, पण त्याचबरोबर ते तुम्हाला आधार देतील, काळजी घेतील. तुमच्या प्रिय व्यक्तीकडे दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील. तुमच्या योजना बारगविण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करतील, म्हणून तुमच्या अवतीभवतीची माणसे काय करत आहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवा. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची फार चांगली नसलेली बाजू पाहायला मिळेल. उपाय: भगवान शिव किंवा पिंपळाच्या झाडाजवळ 2 ते 3 लिंबू ठेवल्यास आरोग्य शुद्धी वाढेल. आता पुढची रास मकर रास. आपल्या जीवनसाथीचा आनंददायी प्रेमळ मूड तुमचा दिवस उजळून टाकेल. ज्या लोकांनी कुठे गुंतवणूक केली होती, आजच्या दिवशी तुम्हाला आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. अनोखा नवा रोमांस तुमचा उत्साह वाढवणारा आणि तुमचा मूड उल्हसित करणारा असेल. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. वेळ भरभर निघून जाते, म्हणून आजपासूनच आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा.
तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील. उपाय: चांदीची दागदागिने घातल्याने बऱ्याचदा आनंददायक आणि शांत कौटुंबिक जीवन सुनिश्चित होईल. आता पुढची रास कुंभ रास. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला भरघोस नफा होईल. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. आजची डेट होऊ न शकण्याची शक्यता असल्यामुळे निराशा येऊ शकते. महत्त्वाच्या कामाची फाईल सर्व बाबतीत चोख आणि परिपूर्ण असल्याची तुम्हाला खात्री असल्याशिवाय वरिष्ठांच्या हाती सोपवू नका. रिकाम्या वेळेचा आज तुम्ही सदुपयोग कराल आणि त्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल जे काम तुम्ही मागील दिवसात करू शकले नव्हते. अनपेक्षित पाहुण्यामुळे तुमचे प्लॅन कदाचित बारगळतील, पण तुमचा दिवस निश्चितच चांगला जाईल. उपाय: गंगेचे पाणी हिरव्या बाटलीत साठवून ठेवा आणि पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. ह्याने कुटुंबात शांतता आणेल आणि आनंद टिकून राहील. आता पुढची रास मीन रास. येणारा काळ हा खूप चांगला आहे, त्यासाठी उल्हसित राहा. त्यातूनच तुम्हा अधिक ऊर्जा मिळेल. भविष्यात जर तुम्हाला आर्थिक रूपात मजबूत बनायचे आहे तर आजपासूनच धन बचत करा. वैयक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी मित्र आपल्या सल्ल्याची अपेक्षा धरतील. तुमच्या उपस्थितीमुळे तुमच्या प्रिय व्यक्तीचे विश्वस्वर्ग बनेल. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील तर आजचा दिवस मात्र चांगला आहे. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाही, परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता. उपाय: आर्थिक स्थिती वाढविण्यासाठी बहुधान्य पोळी, ब्रेड पक्ष्यांना खाऊ घाला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.